विद्युतधारेचे चुंबकीय परिणाम, मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. विद्युतधारेचा औष्णिक परिणाम आपण शिकलो. चुंबकाविषयी आपण मागील इयत्तांमध्ये अभ्यास केला. चुंबकीय बलरेषा म्हणजे काय हेही समजून घेतले. परंतु विद्युतधारा आणि चुंबकीय क्षेत्र यांचा काही संबंध आहे का हे पाहणे सुरस ठरेल. करून पहा. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे एक विद्युत परिपथ जोडा. ए व बी दरम्यान जोडणीच्या तारांपेक्षा जाड सरळ तांब्याची तार जोडा. तिच्या शेजारी चुंबक सूची ठेवा. आता परिपथाची कळ उघडी ठेवून सूचीची दिशा पहा. नंतर कळ बंद करून सूचीची दिशा पहा. काय दिसले? आता घटाला जोडलेल्या जोडणीच्या तारा उलट जोडून चुंबक सूचीची दिशा पहा. विद्युतधारेची दिशा व चुंबक सूचीची स्थिती यांचा काही संबंध आढळतो का? या प्रयोगावरून आपण काय शिकलो? तारेमधील विद्युतधारेमुळे चुंबकीय परिणाम दिसून येतो. याचाच अर्थ विद्युत आणि चुंबकत्व यांचा निकटचा संबंध आहे. याउलट जर एखादा चुंबक हलता केला व हलत ठेवला तर त्याचा विद्युत परिणाम आढळेल का? आहे की नाही रोचक? येथे आपण चुंबकीय क्षेत्रे आणि अशा विद्युत चुंबकीय परिणामांचा अभ्यास करणार आहोत. शेवटी विद्युत चलित्र आणि विद्युत जनित्र यांचीही तत्वे, रचना व कार्य समजून घेणार आहोत. परिचय शास्त्रज्ञांचा. हान्स ख्रिस्तियन ओरस्टेड 1777 ते 1851. 19व्या शतकातील एक अग्रगण्य वैज्ञानिक म्हणून हान्स ख्रिस्तियन ओरस्टेड यांनी विद्युत चुंबकत्व समजून घेण्यात मोलाची कामगिरी बजावली. सन 1820 मध्ये त्यांना असे दिसून आले की एका धातूच्या तारेतून विद्युतधारा गेली तर तारेजवळील चुंबकसूची काही कोनातून वळते. विद्युत आणि चुंबकत्वाचा संबंध त्यांनीच नजरेस आणून दिला. मग त्यातूनच पुढे आजचे प्रगत तंत्रज्ञान विकसित झाले. त्यांच्या सन्मानार्थ चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेच्या एककाला ओरस्टेड असे संबोधले जाते. करून पहा. आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे परिपथाची जोडणी करा. पुठ्ठ्यातून आरपार जाणाऱ्या तांब्याच्या जाड तारेतून जेव्हा मोठी म्हणजे सुमारे 1 अँपिअर किंवा अधिक विद्युतधारा वाहते तेव्हा पुठ्ठ्यावर प्रत्येक ठिकाणी तारेभोवती ठिकठिकाणी चुंबकसूची ठेवल्यास प्रत्येक ठिकाणी सूची विशिष्ट दिशेत स्थिर राहते असे दिसून येते. पुठ्ठ्यावर पेन्सिलीने ती दिशा दर्शवा. या प्रयोगात किती विद्युतधारा लागेल, घट किती लागतील, किती विभवांतराचे लागतील, तांब्याची तार किती जाड घ्यावी इत्यादी बाबींवर आपसात व शिक्षकांशी चर्चा करा व त्यानंतर प्रयोग करा. परिपथात विद्युतधारेची दर्शवलेली दिशा ही संकेतमान्य दिशा आहे. विद्युतधारा कमी अधिक करण्याने काय बदल दिसून येतो? चुंबकसूची तारेपासून थोडी दूर ठेवल्यास काय दिसते? आता चुंबकसूची ऐवजी लोखंडाचा कीस पुठ्ठ्यावर पसरवा व पहा. लोखंडाचा कीस तारेभोवती विशिष्ट वर्तुळाकार स्थितीत स्थिरावतो. असे का घडते? चुंबकत्व आणि चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास तुम्ही मागील इयत्तेमध्ये केला. लोखंडाचा कीस चुंबकीय बलरेषांना धरून पसरलेला दिसतो. हे नेहमी लक्षात ठेवा. एका सरळ विद्युतवाहक तारेतून जाणाऱ्या विद्युतधारेमुळे तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. विद्युतधारेत बदल न केल्यास तारेपासून दूर जाताना हे चुंबकीय क्षेत्र कमी होत जाते. म्हणून चुंबकीय बलरेषा दर्शवणारी समकेंद्री वर्तुळे तारेपासून दूर जाताना मोठी व विरळ दर्शवली जातात. तारेतून जाणारी विद्युतधारा वाढवल्यास चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेत वाढ होते.